जय शिवराय मित्रांनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण धाराशिव जिल्ह्यातील खरीप 2025 पीक विम्याबद्दल एक महत्त्वाचा अपडेट समजून घेणार आहोत। सोशल मीडियावर अनेक बातम्या फिरत आहेत। 350 कोटी जमा होणार, 7 दिवसात पैसे खात्यात, यादी तयार झाली। पण यामध्ये नेमकं खरं काय? आज आपण अधिकृत उपलब्ध माहितीनुसार संपूर्ण विषय समजून घेणार आहोत। जर आपण चॅनलवर प्रथमच आला असाल तर आपल्या कृषी रडार चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच माहिती आपल्याला प्रत्येक वेळेस मिळत राहील। सर्वात मोठी अपडेट म्हणजे धाराशिव जिल्ह्यात खरीप 2000 पीक विम्याची वितरणीकरण प्रक्रिया पुढे सरकत असल्याची माहिती समोर येत आहे। स्थानिक स्तरावरील पीक विम्याच्या संदर्भातील हालचाली सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे अनेक शेतकरी आता आपल्या खात्यात पैसे कधी येणार याची वाट पाहत आहेत। 350 कोटीची चर्चा नेमकी काय? सध्या सोशल मीडियावर आणि काही स्थानिक भागांमध्ये धाराशिव जिल्ह्यातील सुमारे 350 कोटी पीक विम्याच्या वितरणाची चर्चा सुरू आहे। मात्र शेतकरी मित्रांनो, या रकमेबाबत शासनाचा अंतिम अधिकृत जी.आर किंवा संपूर्ण वितरणीकरण यादी प्रसिद्ध झालेली नाही। म्हणूनच सर्वांच्या खात्यात 7 दिवसात पैसे जमा होणार असा दावा आताच करणे योग्य राहणार नाही। शेतकरी मित्रांनो, आता कोणाला फायदा होऊ शकतो? ज्या शेतकऱ्यांनी खरीप 2000 पीक विमा भरला आहे, अर्ज योग्य पद्धतीने पूर्ण केला आहे, आवश्यक पडताळणी सुरू झाली आहे, अशा पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार विमा लागू मिळू शकतो। पैसे खात्यात कधी येतील हा सर्वात मोठा प्रश्न आहे। याचं उत्तर वितरीकरण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एकच दिवशी पैसे मिळतील असं नाही। बँक, विमा कंपनी आणि शासनाची पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच जमा केली जाते। आता आजच कोणत्या गोष्टी तपासाल? विमा अर्जाची पावती आहे का? आधार कार्ड लिंक आहे का? बँक खाते सक्रिय आहे का? मोबाईल नंबर सुरू आहे का? बँक खाते आणि आधारचे नाव जुळते का? छोट्या गोष्टींमुळे पुढील प्रक्रिया अडत नाही। पैसे आले का कसे तपासाल? अनेक शेतकरी रोज बँकेत जातात, पण त्याऐवजी बँकेचा SMS तपासा, पासबुक अपडेट करा, अधिकृत माहिती आल्यावरच खात्री करा। कोणत्या अफवा टाळाव्यात? आज रात्री पैसे जमा, सर्वांनी 350 कोटी वाटप, यादी आली म्हणजे पैसे आले, एजंटकडे नाव लावा, अशा कोणत्याही संदेशांवर विश्वास ठेवू नका। पैसे मिळण्यासाठी अर्ज पुन्हा भरावा लागेल का? नाही। जर तुमचा अर्ज आधीच वैध असेल तर पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही। शासनाकडून नवीन अजून सूचना आल्यास पुढील प्रक्रिया करावी। जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता काय करावे? संयम ठेवा, अधिकृत अपडेट पहा, बँकेची माहिती तपासा, विम्याची पावती जपून ठेवा, चुकीच्या बातम्या पुढे पाठवू नका। सर्वात महत्त्वाचा संदेश शेतकरी मित्रांनो, सोशल मीडियावर व्हायरल होणारी प्रत्येक बातमी खरी असते असं नाही। शासनाच्या अधिकृत आदेश, विमा कंपनीची माहिती आणि जिल्हा प्रशासनाची सूचना यांवरच महत्त्व द्या। आता आजच्या व्हिडिओतील महत्त्वाचे मुद्दे: धाराशिव मध्ये खरीप 2025 पीक विम्याबाबत हालचाली सुरू आहेत। 350 कोटीची चर्चा सुरू आहे, पण अंतिम अधिकृत वितरण आदेशाची वाट पाहणे महत्त्वाचे आहे। पात्र शेतकऱ्यांनी बँक, आधार आणि मोबाईल माहिती अपडेट ठेवा। अफवांवर विश्वास ठेवू नका। तुम्ही धाराशिव जिल्ह्यातील आहात का? तुमच्या गावात कोणाला पीक विमा SMS आला आहे का? कमेंटमध्ये गावाचे नाव, तालुका नक्की लिहा। कृषी रडारला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय जवान, जय किसान।